स्टुडंट्स, वेलकम टू मॅथ्स विथ संदीप सर. तुमच्या समोर डिफरंट इंटिग्रेशनचा प्रॉब्लेम मी आज घेऊन येत आहे. पण लक्षात घ्या, आता तुमचा फिजिक्सचा पेपर झालेला असेल, तुमचा केमिस्ट्री पेपर झालेला असेल, कुणाला किती इझी गेलाय, कोणता हार्ड गेलाय हे आता माहित नाहीये. पण लक्षात घ्या, तुम्हाला स्कोरिंगचा एकमेव मात्र सब्जेक्ट उरलेला आहे मॅथ्स, जो दरवर्षी सोपा असतोच. पण त्याला एवढा हलकं घेऊ नका. त्याला मला म्हणायचे 2 दिवस जे तुमच्या हातामध्ये आहेत त्यातले 1 ना 1 मिनिट यूज करा. कोणताही मोबाईल मध्ये टाइमपास करण्यापेक्षा आपली प्रॉपर थेरम सिरीज बघा. प्रॉपर मी चॅप्टर वाईज रिव्हिजन व्हिडिओज टाकलेले आहेत, ते सगळे बघून घ्या, जेणेकरून तुमचा एक ना एक पार्ट कव्हर अप होईल. आणि त्याच्या व्यतिरिक्त तुमचे लाईव्ह सेशन सुद्धा मी घेणार आहे. एवढं जरी केलं तुमचे मोर दॅन 90 मार्क्स यायलाच पाहिजे. या अनुषंगाने मी तुमचं एक चालू केलेला आहे जो चॅनल, तर तो त्याला सक्सेस आपली मिळालीच पाहिजे, त्याचा फायदा तुम्हाला झालाच पाहिजे. हे माझं जास्तीत जास्त माझी अपेक्षा आहे, जी तुम्हाला सक्सेस मिळावी या चॅनलच्या माध्यमातून. हे माझा प्रयत्न असेल, पण तुम्हीही त्याचा पुरेपूर फायदा घ्यावा ही माझी अपेक्षा आहे. तर चला, तर आपण स्टार्ट करूया प्रॉपर्टीज ज्या डिफरंट इंटिग्रेशन मध्ये आहे. चला तर बघूया. चला बघा, ऐका पैशाला 2-2 बायका यामध्ये पहा. ऐका, डिफरंट इंटिग्रेशन मध्ये 3-4 प्रॉपर्टीज मॅनेज मांडलेल्या आहेत, जे आतापर्यंत प्रूव्ह करण्यात आलेल्या नाहीये आणि त्याला तेवढं वेटेज पण नाहीये. पण जर बायचान्स तुम्हाला अजून त्या पण पाहिजे असेल तर प्रूव्ह करून देऊ शकतो, पण वाटतं एवढा वेळ नाहीये तुमच्याकडे. सो महत्त्वाचे जे सगळे प्रॉपर मी कव्हर अप केलेलं आहे, फक्त बेसिक सांगतो. काय ते बघा, इंटिग्रेशन जर दोघांचं लिमिट सेम असेल, अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट, इंटिग्रल a to a f of x dx, उत्तर त्याचं 0 असतं. इंटिग्रल a to b f of x dx, जर मला असं वाटतंय की व्हेरिएबल x dx आहे, व्हेरिएबल मला छान नाही वाटत, व्हेरिएबल चेंज करायचा आहे, तर ऑब्वियसली करू शकता, नो प्रॉब्लेम. मग x ला t घेतलं तर मग dx ला dt घ्या. यू कॅन चेंज व्हेरिएबल ऍट एनी टाइम. लक्षात घ्या, व्हेरिएबल चेंजिंग प्रॉपर्टी म्हणून आपण तिसरी प्रॉपर्टी आहे बघा, इंटिग्रल a to b f of x dx इज इक्वल टू मायनस ऑफ इंटिग्रल b to a. बघा काय चेंज केलंय, फक्त लिमिट इंटरचेंज केलाय. a to b होता, b to a केलाय. मग लिमिट इंटरचेंज होणार, पण मात्र साइन चेंज करायला विसरायचं नाही, मायनस साइन बाहेर येणार. त्याला म्हणतात लिमिट इंटरचेंजिंग प्रॉपर्टी. चौथी आहे a to b f of x dx. बघा यामध्ये a पासून तर c पर्यंत गेलेला आहे लिमिट, नंतर c पासून तर b पर्यंत गेलेला आहे. म्हणजे a आणि b च्या मध्ये कोण आला आहे, c आला. म्हणजे याला म्हणतात लिमिट ब्रेक प्रॉपर्टी. म्हणजे a आणि b मध्ये c हे अशी व्हॅल्यू असली पाहिजे जी a आणि b च्या मध्ये असली पाहिजे, इन बिटवीन असली पाहिजे. मी ते डिफाइन केलंय. वेअर a पेक्षा c मोठा आहे आणि b पेक्षा लहान आहे, पण त्याला म्हणतो लिमिट ब्रेक प्रॉपर्टी. तर चला बघूया, या प्रॉपर्टीचा आधार घेऊन आपल्याला पुढच्या प्रॉपर्टीज प्रूव्ह करायच्या आहेत, ज्या प्रूव्ह विचारल्या गेलेल्या आहेत. बघा आता पहिला राइट हँड साइड सोडवायला लिहा. इंटिग्रल a to b f of a plus b minus x into dx. काय करायचंय, तर हा जो ब्रॅकेट आहे बघा, त्या ब्रॅकेटला a plus b minus x त्याला t पुट करायचंय. त्याला डिफरन्शिएट करा विथ रिस्पेक्ट टू टाइम. त्यानंतर a चा डेरिव्हेटिव्ह 0, b चा डेरिव्हेटिव्ह 0, x चा डेरिव्हेटिव्ह येणार 1 dx आणि t चा डेरिव्हेटिव्ह येणार dt. म्हणजे dx ची व्हॅल्यू आली मायनस साइन राईटला शिफ्ट केला तर मायनस dt. आणि यात मात्र लिमिट चेंज करायला विसरायचं नाही. म्हणजे वे x चं लोअर लिमिट काय होतं आपल्याकडे a, पण आता t चं लोअर लिमिट काय, म्हणजे x बघायचंय, t ची व्हॅल्यू आपल्याकडे ही आहे, पण आता x ला काय टाकतो बघा, मी x ची व्हॅल्यू जर a टाकली तर इथे a जर टाकला तर a मायनस a काय होणार माझा, इथे पहा a प्लस b मायनस x. x ला काय टाकतो मी a, मग a आणि a कट झाला, फक्त त्याचं b आलं. आता व्हेन x चं लोअर अप्पर लिमिट काय होतं बघा b, तर मग t चं अप्पर लिमिट काय, तर t इज इक्वल टू काय बघा आपला a प्लस b मायनस x. x ला काय टाकतो आपण b, b आणि b कट झाला म्हणजे लोअर अप्पर लिमिट a आलं. म्हणजे आता लिमिट पण तुमच्या समोर आहे, आलेल्या व्हॅल्यूचा पुटअप करूया. काय पुटअप होईल बघा, इंटिग्रल पुन्हा राइट हँड साइड मध्ये इंटिग्रल a to b होता बघा, a to b होता इंटिग्रल, आता काय येणार b to a, b to a. त्यानंतर f of a plus b minus x आहे, त्याला आपण पुट केलंय t आणि इंटू बघा dx आहे, dx व्हॅल्यू मायनस dt, मग इथे येणार माझा मायनस dt. सगळ्या व्हॅल्यूज आपण इंटिग्रल मध्ये टाकलेला आहे, इथे म्हणू शकता पुटिन इंटिग्रल.
त्यानंतर इंटिग्रल b टू a f ऑफ t इंटू dt हा जो मायनस साइन आहे इंटिग्रलच्या बाहेर शिफ्ट करा म्हणजे मायनस साइन बाहेर आला. त्यानंतर मला बघा मायनस साइन जर रिमूव्ह करायचं असेल तर लक्षात घ्या लिमिट इंटरचेंजिंग प्रॉपर्टी आपण आताच पाहिली आहे. लिमिट जर इंटरचेंज केलं तर साइन चेंज होतं. मग मी लिमिट इंटरचेंज करतो b टू a चं a टू b करतो. मग मायनस साइन चेंज होणार मायनस प्लस होणार. रिझन द्या बाय प्रॉपर्टी. त्यांना माहित असतं कोणती प्रॉपर्टी आहे आपण फक्त रिझन द्यायचं असतं. ठीक आहे. त्यानंतर आता बघा व्हेरिएबल मी नकोय आपल्याला म्हणजे काय मला व्हेरिएबल चेंज करावा असं वाटतोय टी छान नाही वाटत. मग टी नकोय काय पाहिजे एक्स घ्या चालेल. वी कॅन चेंज व्हेरिएबल ऍट एनी टाइम टी. टी चं व्हेरिएबल चेंज केलं एक्स मग dt चं ठीक आहे. इथं पण रिझन द्या बाय प्रॉपर्टी. कोणत्या प्रॉपर्टी तर व्हेरिएबल चेंजिंग प्रॉपर्टी. मला वाटतं थेरम प्रूव्ह झालाय चेक केलं तरी चालेल. लेफ्ट हँड साइड बघा आलंय का आन्सर. अशी महत्वाची आणि इम्पॉर्टंट अशी प्रॉपर्टी होती जी आपण प्रूव्ह केलेली आहे. त्यामुळे पटपट बघून घ्या. या प्रॉपर्टी इझी आहे एक सारखे आहे. चला लगेच मग पुढची प्रॉपर्टी डेफिनेटली दुसरी प्रॉपर्टी घेऊन येत आहे. चला तर टप बघून घेऊया. या चला चला पटकन या पटकन प्रॉपर्टी समजून घ्या बघूया. हा प्रॉपर्टी सेम बघा सेम मागच्या सारखेच आहे. 0 टू a f of x dx 0 टू a f of a minus x म्हणजे अप्पर लिमिट मधून x फक्त मायनस होतोय. तर प्रोसेस सेम राइट हँड साइड घेतली आहे सगळे ऍज इट इज. आता जो ब्रॅकेट जो आहे तो पुन्हा t पुट करा. पुट a minus x t डिफरेंशिएट with respect to t. डेरिव्हेटिव्ह ऑफ a 0 कॉन्स्टंट आहे. x चा डेरिव्हेटिव्ह 1 dx t चा डेरिव्हेटिव्ह dt. मायनस साइन राइटला शिफ्ट केलं dx is equal to minus dt. आता लिमिट चेंज करून घ्या. when x चं लोअर लिमिट होतं बघा 0 तर t चं लोअर लिमिट काय तर t is equal to a minus x. x ची व्हॅल्यू काय पुट करतोय बघा आपण आता 0 म्हणजे a minus 0 म्हणजे a च येणार. त्यानंतर when x चं अप्पर लिमिट काय आहे बघा a तर t is equal to a minus x चा काय पुट करतो आपण h a minus a 0. तर लिमिट पण झाले. आता व्हॅल्यूज टाकूया. I is equal to I आपण राइट हँड साइड दिलेला आहे. राइट हँड साइड इथे म्हणा पुट इन इंटिग्रल इंटिग्रल राइट हँड साइड घेतो बघा 0 टू a होतं. आता 0 टू a इंटिग्रल होतं पण आता काय घ्यायचं a टू 0 मग इथे घेतलं मी a टू 0. त्यानंतर f ऑफ a minus x होता त्याला आपण t पुट करतोय. मग f ऑफ t into dx आहे dx ची व्हॅल्यू मायनस dt. इथे आला मायनस dt. त्यानंतर मायनस साइन जो आहे इंटिग्रलच्या बाहेर शिफ्ट करा म्हणजे इंटिग्रल a टू 0 f of t into dt. मला मायनस साइन जर रिमूव्ह करायचं असेल तर काय करायचं बघा लिमिट इंटरचेंज करा. जे कोणती प्रॉपर्टी लिमिट इंटरचेंजिंग प्रॉपर्टी इंटरचेंज केला तर साइन चेंज होईल. a टू 0 आहे तर 0 टू a होईल आणि त्याचं साइन चेंज झालं. निगेटिव्ह होता तो काय झाला पॉझिटिव्ह. इथे रिझन देऊ शकता बाय प्रॉपर्टी. कोणती प्रॉपर्टी तर लिमिट इंटरचेंज प्रॉपर्टी. त्यानंतर आता कोणती व्हेरिएबल चेंज करायचंय. टी नको व्हेरिएबल कोणतं पाहिजे x घ्यायचं घेऊ शकतो आपण. मग इंटिग्रल 0 टू a f ऑफ t च्या ऐवजी x घ्या dt च्या ऐवजी dx घ्या. कोणती प्रॉपर्टी यूज झाली तर बाय प्रॉपर्टी फक्त म्हणा. कोणती प्रॉपर्टी वापरली आपण व्हेरिएबल चेंज प्रॉपर्टी. मला वाटतं आपलं थेरम प्रूव्ह झालाय. चेक करा लेफ्ट हँड साइड जी आपल्याला मिळालेली आहे. तर या प्रॉपर्टीमध्ये काही शंका नसावी. एवढ्या हार्ड प्रॉपर्टी नाहीये इझी आहे. फक्त एक लक्षात राहिली मला वाटतं एक सारख्या दोन्ही प्रॉपर्टी आहेत. अजून पुढचे असेच आहेत काही वेगळं नाहीये पण डेफिनेटली प्रॉपर्टी एक प्रूव्ह करायला 100% येणारच. फक्त आपला वेळ वाया घालवू नका. 2 दिवसात जेवढा वेळ देता येईल जेवढा 100% स्वतःचा उतार तेवढं चांगलं आहे लक्षात घ्या. कारण आपलं करिअर आपल्या एक्झामवर डिपेंड आहे. त्यामुळे नंतर काही एन्जॉय केला तर हरकत नाही पण 2 दिवस कळकळीची विनंती आहे की एकही मिनिट वाया घालवू नका आणि कृपया प्रॉपर स्टडी द्या. प्रॉपर वे घ्या. प्रॉपर डेडिकेशन द्या आणि प्रॉपर याचं काहीतरी यूज करा आपल्या करिअरची. सर्वात महत्त्वाची इम्पॉर्टंट प्रॉपर्टी घेऊन आलेलो आहे ज्या प्रॉपर्टी मॅक्झिमम टाइम विचारले गेलेले आहे. बघूया काय
तर हा जो इंटिग्रेशन बघा फर्स्ट सेकंड थर्ड तीन इंटिग्रेशन आहे त्यांना काय करा असं या फॉर्म मध्ये लिहू आपण आय इज इक्वल या इंटिग्रेशनला मी आय मानलं पहिल्या इंटिग्रेशनला I1 म्हणूया प्लस दुसऱ्या इंटिग्रेशनला I2 म्हणूया आता तीन इंटिग्रेशन आहेत तिन्ही आपल्याला रेडी आहेत I इज इक्वल I1 प्लस I2 याला इक्वेशन नंबर 1 म्हटलं आता काय करूया I2 जो दुसरा इंटिग्रल आहे तो फक्त साइडला सोडवायला घ्या I2 इज इक्वल टू इंटिग्रल काय सेकंड इंटिग्रल 0 टू a f ऑफ 2a minus x dx आता काय करा हा जो ब्रॅकेट आहे तो काय करा सेम त्याला आपण काय पुट करत होतो बघा t पुट करत असतो तर t पुट करायचा आहे डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ 2a कॉन्स्टंट चा डेरिव्हेटिव्ह 0 झालं x चा डेरिव्हेटिव्ह 1 dx t चा डेरिव्हेटिव्ह dt मायनस साइन राईटला शिफ्ट करा आपल्याला dx ची व्हॅल्यू पाहिजे आहे सो मायनस dt लिमिट चेंज करून घ्या व्हेन x इज इक्वल x चं लोअर लिमिट काय बघा आपलं x चं लोअर लिमिट 0 होतं मग t चं लोअर लिमिट काय तर t चं लोअर लिमिट बघा 2a x x म्हणजे काय पुट करता हा 0 म्हणजे 2a 0 2a राहणार नेक्स्ट x इज इक्वल टू अपर लिमिट काय आहे a तर t इज इक्वल टू t चं अपर लिमिट काय तर t इज इक्वल टू 2a x पण x ला पुट करतो आहोत a तर 2a a म्हणजे काय येणार सिंगल a तर इथपर्यंत आलेलो आहोत आता आलेल्या व्हॅल्यू काय करा पुट इन इंटिग्रल हा माझा इंटिग्रल काय आपला I2 इज इक्वल टू बघा इथं इंटिग्रल होतं बघा तुमचं काय 0 टू a पण आता काय टाकायचंय 2a टू a त्यानंतर f ऑफ 2a x 2a x ला पुट केलं होतं आपण t मग इथे आला t dt त्यानंतर dt म्हणता येणार नाही इथे काय होतं dx आहे dx ची व्हॅल्यू मायनस dt आहे सो इथे येणार मायनस dt फायनली आता I2 इज इक्वल टू हा निगेटिव्ह साइन जो दिसतो आहे तो मायनस साइन बाहेर टाकू म्हणजे इंटिग्रल 2a टू a f ऑफ t into dt आता हा निगेटिव्ह साइन जर मला रिमूव्ह करायचा असेल तर लिमिट इंटरचेंज करूया लिमिट इंटरचेंज प्रॉपर्टी आहे साइन चेंज करून देतो मग I2 इज इक्वल टू इंटिग्रल 2a टू a होता रिव्हर्स झाला a टू 2a इंटरचेंज केल्यामुळे साइन हे चेंज झालं निगेटिव्हचं पॉझिटिव्ह झालं फायनली I2 इज इक्वल टू जे रिझल्ट देऊ शकता काय रे बाय प्रॉपर्टी म्हणा जी तुम्ही प्रॉपर्टी यूज केली आता त्यानंतर इंटिग्रल a टू 2a व्हेरिएबल पण चेंज करतो t नकोय मला x हवंय f ऑफ x into dx रिझल्ट अगेन बाय प्रॉपर्टी आता तुम्हाला वाटतं I2 माहित झालेला आहे आता एक काम करा आपण सोडवायला घ्या की जे आपलं इक्वेशन 1 होतं नाव काय म्हणू शकता ऑल व्हॅल्यूज पुट इन इक्वेशन किंवा पुट इन इक्वेशन 1 काय पहिले इक्वेशन बघा आपलं की I इज इक्वल टू I1 प्लस I2 मग फायनली व्हॅल्यूज टाका I इज इक्वल टू I म्हणजे काय होता I1 काय होता I काय होता बघा आपलं तर I म्हणजे लेफ्ट हँड साइड होते बघा 0 टू 2 त्यानंतर ठेवूच आपण I1 काय होता बघा I1 म्हणजे राइट साइडचं पहिलं इंटिग्रल 0 टू a f of x dx प्लस I2 काय होता तर I2 आपला हा होता पण बघा I2 जो आहे हा जो होता पण त्याचा इंटिग्रल तर चेंज झाला f of I2 ची व्हॅल्यू याची जी आहे हीच I2 ची व्हॅल्यू इथे आहे ही I2 ची व्हॅल्यू रिप्लेस करा काय I2 बघा a टू 2a f of x dx आणि तुम्ही जर पाहिलं असेल त्यामध्ये बघा आता इंटिग्रल हा दोघांमध्ये बघा 0 टू a बघा f of x dx मात्र कॉमन आहे f of x dx काय कॉमन मी असं म्हणेल की हा जो I आहे I म्हणजे काय होतं आपलं लेफ्ट हँड साइड होते बघा 0 टू मी काय करतो बघा व्हॅल्यू चेंज करतो इथे व्हॅल्यू चेंज करतो म्हणजे बघा राइट हँड साइडला बघा इंटिग्रल राइट हँड साइड मध्ये चेक करा आता इथे बघा आता इथे जी मी ही इक्वेशन सोडवायला घेतलं आपण पण याला आरएचएस म्हटलं असतं चाललं असतं बघा फक्त इथे मी आरएचएस म्हणतो राइट हँड साइड म्हणजे पटकन समजेल हा हे दोन्ही व्हॅल्यूज टाकल्या आता फक्त तुम्हाला एक उत्तर द्यायचं फायनल आन्सर द्यायचं बघा इथेच लिहूया इंटिग्रल बघा 0 टू a टू 2a इथे बघा आपली चौथी प्रॉपर्टी a टू b च्या मध्ये a आणि b च्या मध्ये कोण लिमिट ब्रेक प्रॉपर्टी होती c हा a आणि b च्या मध्ये येतो मग लिमिट आपण ब्रेक करू शकतो तसं इथे पहा
झिरो आणि काय बघा इथं ए टू ए म्हणजे झिरो आणि टू ए ला ब्रेक केलंय कुणी ए ने ब्रेक केलाय म्हणजे लिमिट ब्रेक प्रॉपर्टी आहे. मग इथं जसं ए टू बी हे बघा इकडचं लोअर लिमिट इकडचं अप्पर लिमिट म्हणजे आपले आन्सर असतं आणि हे एफ ऑफ एक्स dx एफ ऑफ एक्स dx सेम असावा लागतो तो असतो. मग आपल्याला सेम आहेत तेव्हा हे सेम आहे. लिमिट बघा ब्रेक झाला झिरो आणि टू ए ला ब्रेक केलं ए ने. मग याची राईट हँड साइड नुसार आपण काय देतो आन्सर याला लोअर लिमिट अप्पर लिमिट. मग आपलं काय येणार बघा झिरो टू अप्पर लिमिट टू ए एफ ऑफ एक्स dx याला रिझन देऊ शकता बाय प्रॉपर्टी. ही पण प्रॉपर्टी बघा बाय प्रॉपर्टी लिमिट ब्रेक प्रॉपर्टी. मग तो प्रूव्ह झालं. राईट हँड साइड घेतली तर राईट हँड साइड जी घेतली होती i1 प्लस i2 आणि लेफ्ट हँड साइड मिळवलेली होती बघा प्रूव्ह झाली. असा हा थेरम होता जो प्रूव्ह केला. खूप महत्त्वाचा थेरम होता. चला या ठिकाणी मित्रांनो आपण डेफिनेटचे 3 थेरम महत्त्वाचे प्रूव्ह केलेले आहेत. आता शेवटचा उरला फक्त ऑड इव्हन प्रॉपर्टी म्हणजे डेफिनेटचे सगळे थेरम संपले. तर जरा सिरीज पटपट बघून घ्या आणि आपल्या वेळेचा म्हणजे या ठिकाणी तुमचे डेफिनेटचे सगळ्या प्रॉपर्टीज कव्हर झाल्या. एवढंच नाही तर सगळी एमपीसी थेरम पण संपताय. चला आपण स्टार्ट करूया. ऑड इव्हन प्रॉपर्टी खूप महत्त्वाची प्रॉपर्टी आहे बघा ही पण मॅक्सिमम वेळा खूप विचारली गेलेली आहे. बघूया पहिलं यामध्ये काय करायचं तुम्हाला लेट इंटिग्रल काय दिलं बघा सोडवायला मायनस ए टू प्लस ए एफ ऑफ एक्स डीएक्स. तुम्हाला यामध्ये काय करायचंय तर जी राईट हँड साइड आपण लिहू मायनस ए टू प्लस ए साठी तिथे ही जी आपली लिमिट ब्रेक प्रॉपर्टी आहे तिचा यूज करायचा आहे. ए टू बी च्या मध्ये सी आपण लिमिट घेतलं होतं सी ने ब्रेक केलं होतं. तर मायनस ए टू प्लस ए निगेटिव्ह आणि पॉझिटिव्ह ब्रेक करणारा नंबर कोणता आहे तर आपल्याला माहिती आहे नंबर लाईन सगळ्यांना निगेटिव्ह नंबर पॉझिटिव्ह नंबरच्या ब्रेक कोण करतो झिरो. म्हणून आपल्याला याला काय करायचं लिमिट ब्रेक प्रॉपर्टी वापरू मायनस ए पासून तर झिरो पर्यंत प्लस झिरो पासून तर प्लस ए पर्यंत. झालं याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया आणि आता हे सोडवायला घ्यायचंय. आता हे जस्ट कन्सिडर केलंय की लिमिट ब्रेक प्रॉपर्टीच्या नुसार आपण सॉल्विंग स्टार्ट केलंय. अजून काही प्रूव्ह करायला घेतलेलं नाहीये. आता काय करा राईट हँड साइड मध्ये एक सोडवायला घ्या लिमिट कोणतं समजा पहिलं लिमिट सोडवायला घेतलं मायनस ए इथे कन्सिडर म्हणूया. कन्सिडर काय तर लेट इंटिग्रल बघा याला आपण i म्हणू i इज इक्वल टू मायनस ए टू झिरो एफ ऑफ एक्स डीएक्स हे सोडवायला घेतलं. आता बघा तुम्हाला काय करायचं आता ऑड इव्हन प्रॉपर्टी आहे. ऑड इव्हन म्हटल्यानंतर अँगल निगेटिव्ह असावा लागतो. म्हणून तुम्हाला या अँगलला x ला तुम्हाला t पुट करायचंय पण t नाही तर मायनस t पुट करायचा अँगल निगेटिव्ह बनवायचा आहे. सो म्हणून पुट केलं मायनस t डिफरन्शिएट विथ रिस्पेक्ट टू x डेरिव्हेटिव्ह ऑफ x 1 dx t चं डेरिव्हेटिव्ह आलं dt म्हणजे इथं पर्यंत आलो. dx वाला मायनस dt झाले. लिमिट चेंज करून घ्या वेळ x चं लोअर लिमिट आहे मायनस ए तर मग t चं लोअर लिमिट काय तर t चं लोअर लिमिट मायनस टी ची व्हॅल्यू x आहे पण x ला जर मायनस ए टाकलं आपण तर मायनस टी इज इक्वल टू मायनस ए दोन्ही काय होईल प्लस होतील म्हणजे t चं व्हॅल्यू a येणार. वेन x चं अप्पर लिमिट बघा 0 होतं तर मग t चं अप्पर लिमिट काय तर मायनस टी ची व्हॅल्यू x आहे पण x ला आपण 0 टाकतोय मग मायनस टी इज इक्वल टू 0 तर t ची व्हॅल्यू 0 झाली. बस हे आलेले व्हॅल्यू इंटिग्रेशन मध्ये पुन्हा पुट करतो म्हणजे i मध्ये. नाउ i इज इक्वल टू इंटिग्रल आता मायनस ए टू झिरो होतं मायनस ए टू झिरो x चं लिमिट होतं पण t चा आता ए टू झिरो येत आहे म्हणून इथे लिहितो ए टू झिरो. त्यानंतर काय पुढे एफ ऑफ x आला पण x ला रिप्लेस केलं आपण मायनस टी ने मायनस टी ने का रिप्लेस केलं ते पुढे कळेल बघा. dx ची व्हॅल्यू काय मायनस dt. त्यानंतर हा मायनस साइन जो आहे इंटिग्रलच्या बाहेर शिफ्ट करू ए टू झिरो एफ ऑफ मायनस टी dt मायनस साइन बाहेर टाकलाय. आता निगेटिव्ह साइन जर कट करायचं असेल तर आपल्याला कोणती प्रॉपर्टी बघा लिमिट इंटरचेंजिंग प्रॉपर्टी जी आपली कोणती रे थर्ड वाली प्रॉपर्टी दिसेल तुम्हाला ते बघा इंटिग्रल विथ लिमिट इंटरचेंज केलं ए टू झिरो होतं पण आता झिरो टू ए म्हणून आपलं माहिती लिमिट इंटरचेंज केलं की साइन चेंज होतं निगेटिव्ह होतं आता पॉझिटिव्ह झाला. रिझल्ट घेऊ शकता इथे बाय प्रॉपर्टी. ठीक आहे. त्यानंतर आता लिमिट इंटरचेंजिंग झाली i इज इक्वल टू इंटिग्रल 0 टू a f ऑफ मायनस टी. आता f ऑफ मला व्हेरिएबल चेंज करायचं t नकोय मला x हवाय इथं मी म्हणजे मायनस x dt म्हणजे आपला dx बघा t ला मी x ने रिप्लेस केला. आता लिमिट याला कोणती प्रॉपर्टी बाय व्हेरिएबल चेंजिंग प्रॉपर्टी. आता कंप्लीट सॉल्विंग झालेलं आहे.
आता इथे सांगायचं काही सॉल्व्हिंग झाल्यानंतर शेवटी आता यायचं आपल्या क्वेश्चन कडे. क्वेश्चन काय होता बघा आपला जो हे आलेले सगळ्या व्हॅल्यू कशा टाकायचे पुढील इक्वेशन 1. काय पहिला इक्वेशन बघा आपला इंटिग्रल -a2 + a. आता मी सगळ्या प्रॉपर्टी इरेज करतो कारण याचं काम नाही, सगळ्या प्रॉपर्टी आपल्या यूज केलेल्या आहेत आपण. बघा काय -a2 + a f(x) dx इथे व्हॅल्यूज टाकतो आपण. -a2 याचं जे आन्सर बघा आता सॉल्व्ह केला आपण, याचा आन्सर काय मिळवला आपण ही व्हॅल्यू रिप्लेस करा 0 to a काय बघा f(x) dx प्लस तर याच्या जागेवर जी व्हॅल्यू आली ती मिळवली आपण. हे आहे तसंच ठेवला 0 to a f(x) dx. बस इथे आल्यानंतर तुम्हाला ते काम करायचंय. आता राईट हँड साइड मध्ये जर बघा तर दोघांचं लिमिट सेम आहे, इंटिग्रल सेम आहे. मग मी काय करेन इंटिग्रल कॉमन घेतलं 0 to a आणि मग ब्रॅकेट मध्ये काय येणार माझा f(x) प्लस हा f(x) दोघांची ऍडिशन होणार. असं का करू शकतो कारण लिमिट सेम आहे दोघांचं म्हणून, नाहीतर करू शकत नाही. लेफ्ट साइड आहे तशीच -a2 + a f(x) dx. आता ते दोन केस आपल्याला मांडायच्या. दोन केस का बरं इथे बघा. केस नंबर 1 इथं मला इथं सांगायचं आहे की if f(x) is positive, if f(x) is even function, if f(x) is an even function, जर even function असेल तर त्याचा फॉर्म्युला आहे ते f(-x) याचा आन्सर असतो +f(x). हे महत्त्वाचा पार्ट आहे. मग f(-x) वर +f(x) असते. मग याच्यामुळे तुमचा आन्सर काय येणार बघा. मग इंटिग्रल -a2 + a f(x) dx. याचा आन्सर येणार काय तर बघा इथे इंटिग्रल 0 to a. मग इथं सिंपली बघा आता मला सांगा f(-x) ची व्हॅल्यू जर +f(x) झाली मग इथे f(x) + f(x) किती होणार 2f(x). मग इथे 2f(x) तयार झाले. मग इथे 2f(x) * dx. हा 2 जो आहे इंटिग्रलच्या बाहेर टाकला जातो म्हणून आन्सर येतो बघा 2 इंटिग्रल 0 to a f(x). एक थेरम प्रूव्ह झाला किंवा एक्सटेन्शन प्रूव्ह झालं बघा ट्वाइस ऑफ इंटिग्रल 0 to f(x) dx फंक्शन इवन असेल तर. दुसरी केस आता केस नंबर 2 इथं म्हणा हे काय होता इवन फंक्शन. इथं म्हणा if f(x) is an odd function, जर ऑड फंक्शन असेल त्याचा फॉर्म्युला काय असतो ते f(-x) हा -f(x) असतो. म्हणजे निगेटिव्ह साइन बाहेर येतं. मग त्यामुळे बघा काय समजणार आपलं. मग इथे बघा पुन्हा -a2 + a f(x) dx इज इक्वल टू आता f(-x) ची व्हॅल्यू जर -f(x) झाली मग इथे पहा f(-x) ची व्हॅल्यू ही जर निगेटिव्ह -f(x) टाकली मग -f(x) + f(x) कट होऊन जाणार. मग ही कट झाल्यामुळे उत्तर 0 होणार आणि 0 चे इंटिग्रल काय असतं 0 म्हणून उत्तर 0 येईल. असा हा थेरम होता जो प्रूव्ह झालाय. चेक करा इवन फंक्शनचा आन्सर बघा जे इथे मांडलंय तेच आपला आन्सर आलेला आहे आणि ऑड फंक्शन असेल तर आन्सर आपलं 0 आलेला आहे. तर असा हा थेरम होता 4 मार्कांसाठी. सर्वात महत्त्वाचा थेरम होता हा ऑड इवन फंक्शनचा. तर या ठिकाणी आपण डेफिनेटली सगळ्या प्रॉपर्टी तुमच्या कव्हर केलेल्या आहेत. या ठिकाणी तुमचे सगळे थेरम तुमचे कव्हर झालेले आहेत. त्यानंतर आता पुढच्या पार्ट मध्ये आपण यमोचे थेरम पण घेऊन येऊया. चला या ठिकाणी सगळे थेरम बघून घ्या आणि प्रत्येक क्षण यूज करा आपल्या स्टडीसाठी, जेणेकरून आपला 2 दिवस आहे आता करू नका. एक दिवस टाइमपास केला आणि एक दिवस स्टडी करायला गेला मग वेळ पुरणार नाही. 2 दिवस एक प्रॉपर मॅनेजमेंट करा. एक दिवस प्रॉपर आहे तर प्रॉपर मला वाटतं थेरम जर एक सोबत करायला बसले की 3-4 तासामध्ये मला वाटतं थेरम सगळे होऊन जातील. 3 तासामध्ये होऊ शकतात. प्रॉपरली बघून घ्या, प्रॉपर ते तुमचे नोट्स काढा, तुमचे हिशोबाने बनवा. डोक्यात कसं राहील बघा. मला वाटतं तुम्ही कंटिन्यूअस जर व्हिडिओ बघत असाल तर तुम्हाला पेपरच्या वेळेस हे थेरम आला की तुमच्या समोर माझे शब्द तुमच्या कानावर पडले पाहिजे. ते पडतील, 100% पडतील. पण तुम्ही अशी बघण्याची सवय लावा. थोडं 2 दिवस तुमचं झालं एकदा पेपर झाला की मला वाटतं काही अडचण नाही. मग तुम्ही खुश, मी पण खुश असेल. पेपर फक्त सोपा गेला असेल तर. चला तर मित्रांनो भेटूया आपण पुढच्या पार्ट मध्ये.